नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण सन 2018-19 मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत संयुक्त शाळा अनुदान प्राप्त निधी व झालेला 31 मार्च 2019 पर्यंतचा खर्चाचा तपशील याबाबतची माहिती आपल्याला एक लिंकद्वारे भरायची आहे। ती कशी भरावी याबाबत आपण ती माहिती पाहणार आहोत। त्याकरता आपल्याला सर्वात प्रथम आपल्या ब्राउझरवर आपल्याला जाणे आहे। आपण गूगल क्रोमवर किंवा गूगलवर जाऊया। गूगल क्रोमवर गेल्यावर आपल्याला सर्च बारमध्ये www.ssAmpsp.org हे टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे याप्रमाणे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई याप्रमाणे हा इंटरफेस आपल्याला त्या वेबसाईटचा दिसणार आहे। सर्वात प्रथम आपल्याला या स्कूल टॅबवर इथे दिसणाऱ्या बेसिक जे समोरच्या टॅब आहे त्या टॅबतील स्कूल टॅबवर आपल्याला इथे क्लिक करायचं आहे। स्कूल टॅबवर क्लिक केल्यावर आपल्याला इथे एक पेज ओपन होणार आहे। या पेजवर आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे। ही माहिती आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला पूर्ण करायचं आहे। सर्वात प्रथम आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे। इथे आपण ज्या जिल्ह्यात काम करतो तो जिल्हा आपण निवडून घेऊया। जिल्हा निवडून घेतल्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर आपल्याला आपलं केंद्र निवडायचं आहे। केंद्र रिफ्रेश झाल्यानंतर आपल्या केंद्रातील आपल्याला शाळा दिसतील। त्यापैकी आपली शाळा आपल्याला इथे निवडली आहे। इथे शाळेचा UDAS पण येणार आहे। आपला योग्य UDAS क्रम पाहून आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर खाली आपल्याला काही बॉक्स दिसतील ज्यात आपल्याला एकूण विद्यार्थी संख्या टाकण्यासाठी सांगण्यात आलेले आहे। इथे आपल्याला विद्यार्थी संख्या टाकायची आहे। त्यानंतर आपल्याला या सन 2018-19 मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत संयुक्त शाळा अनुदान जे अनुदान आपल्याला मिळाले आहे ते अनुदान आपल्याला इथं टाईप करायचं आहे। समग्र शिक्षा अंतर्गत आपल्याला जी अनुदान मिळालेले आहे 10,000, 15,000, 20,000, 25,000 जी रक्कम आपल्याला मिळाली आहे ती रक्कम आपल्याला एकूण रकमेत आपल्याला इथं प्राप्त रकमेत टाकायचं आहे। पहा, इथे मी एक फॉर्म भरण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे 15,000 रुपये एकूण अनुदान प्राप्त आहे। त्या एकूण अनुदानापैकी भौतिक सुविधावर 9,000 रुपये खर्च करण्यात आलेले आहे। त्यानंतर खेळ साहित्य याकरता 1,500 रुपये खर्च करण्यात आले आहे। वीज बिल, इंटरनेट, पाणी याकरता 1,000 रुपये खर्च करण्यात आले आहे। शाळा इमारत, शौचालय चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी झालेला खर्च इथे आपल्याला टाकायचा आहे। इथे पहा 1,000 रुपये तो खर्च इथे दाखवण्यात आलेला आहे। त्यानंतर भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार एकूण अनुदानाच्या 10% अनुदान आपल्याला स्वच्छ कार्य SAP उपक्रमांतर्गत खर्च करायचा आहे। तो खर्च इथे दाखवण्यात आलेला आहे 1,500 रुपये। असा एकूण खर्च झालेला आहे 14,000 रुपये। अखर्चित किंवा शिल्लक जो अनुदान आहे तो 1,000 रुपये आहे। त्यानंतर खाली आपल्याला इथे मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। अभिप्राय काही नोंदवायचा असेल तर आपण इथे नोंदवू शकता। त्यानंतर आपल्याला सेव्ह या लाल रंगाच्या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। निळ्या रंगाच्या टॅबवर क्लिक करून तुम्ही रिसेट करून पुन्हा सुद्धा ही माहिती भरू शकता। हा फॉर्म मी उदाहरणादाखल भरलेला असून आपल्या शाळेत आलेला प्रत्यक्ष अनुदान व त्यावर केलेल्या आपण हेडनुसार जो खर्च आहे त्या खर्चाचा तपशील आपल्याला इथे द्यायचा आहे। लक्षात ठेवा, सदर खर्च आपल्याला सन 2018-19 मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत जी संयुक्त शाळा अनुदान आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते अनुदान 31 मार्च 2019 पर्यंत जो आपल्याला खर्च झालेला आहे तोच खर्च आपल्याला इथे नमूद करायचा आहे। मित्रांनो, आशा करतो हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त ठरला असेल। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ आपल्याला तात्काळ पोहोचेल। सदर व्हिडिओमध्ये मी जे अनुदान टाकलेले आहे ते उदाहरणादाखल असून आपण मात्र आपल्या शाळेतील प्रत्यक्ष प्राप्त अनुदान व त्यावर हेडनुसार झालेला खर्चाचा तपशील इथे नमूद करावा।